पण दिव्यांग मंत्रालय झालं, पण त्याच्यानंतर ज्या अपेक्षा होत्या इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ते मानधन वाढीव झालं पाहिजे. दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत त्यांना मानधन भेटलं पाहिजे. ते 4-4, 6-6 महिने भेटत नाही. लक्षवेधी पण आपण केला, अजितदादांना पण उत्तर दिलं होतं की भाई 5 तारखेच्या आत दिव्यांगांचं मानधन जर झालं नाही तर वित्त सचिवाचा पगार मी रोखेल. त्या संदर्भात काही पावलं उचलल्या जात नाही. सीएम साहेबांना मी पण 4-5 मेसेज केले का वेळेवर मला महाराष्ट्रातून जेवढ्या दिव्यांगांना मेसेज आले त्यातले 10% मेसेज मी सीएम साहेबांना दिले. त्यांचे उत्तर आलं पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही आहे. आणि मग एकंदरीत विचार केला का आपण दिव्यांगासोबत बेमानी करू शकत नाही आणि म्हणून आता ठरवलं की आपण दिव्यांगांचा राजीनामा दिला पाहिजे अभियानाचा. कसं आहे का तुम्ही एक सांगा, साधं संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वर्ष लागतं. अर्ज करा, ते पूर्ण त्याच्या त्रुट्या, त्याच्या मिटिंगा, मग ते हे. आणि लाडकी बहीणमध्ये मीटिंग विषय नाही, अर्ज आला मंजूर झाला आणि ते एवढ्या घाईनं मंजूरही झाले आणि लगेच ते लाडकी बहीण मला असं वाटते त्याला लाभही देण्यात आला आणि ॲडव्हान्स पैसे देण्यात आले. म्हणजे हा एक सत्तेसाठी काही पण आणि कुठे पण जी भूमिका असतंच राजकारणी लोकांची, ती काही भाजपचीच आहे किंवा सेनेचीच आहे असं नाही, काँग्रेस असो कोणीही असो, राजकीय लोक हे करत राहतात. मग दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का तेव्हा निर्णय घेताना तुम्ही वेगळे घेता आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही त्याच्यात निकष बदलवता असेल तर हा सर्रास मला असं वाटतं का ते चुकीचं ठरेल. दुसरं असं का गरज पाहून योजना नाही, कष्ट पाहून योजना नाही. इथं कष्ट करणारा उपाशी मरतं, त्याच्यासाठी त्याचे कष्टाचे हक्काचे पैसे भेटत नाही. आणि दुसऱ्या इकडे मात्र दोन गोष्टी महत्त्वाच्या. अडचण पाहून योजना असली पाहिजे आणि कष्ट पाहून योजना आखली गेली पाहिजे. आता इथं असं नाही आहे, इथं मतं पाहून योजना आखल्या गेली. मताचं रूपांतर कसं होईल आणि सत्तेत कसं जाईल. धन्यवाद. दिव्यांग अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, असं काय झालं नेमकं की राजीनामा द्यावा? मला वाटतं गेल्या 25 वर्षापासून आम्ही दिव्यांगांसाठी काम करतोय. किमान 200 गुन्हे दिव्यांगाच्या एकूण 150 GR काढण्यासाठी झाले असेल. विविध जिल्ह्यात आजही त्या तारखा चालू आहे, कोर्टात केसेस सुरू आहे. प्रचंड काम जेवढं वाहून घेता येईल तेवढं वाहून घेण्याचं काम आम्ही दिव्यांग बांधवासाठी केलं आणि त्यांचे आशीर्वाद असल्यामुळेच बच्चू कडूचं आज महाराष्ट्रभर आम्ही नावही आहे. हे फक्त दिव्यांगांचीच कृपा आहे. आणि मग ते काम करत असताना एक आमचं स्वप्न होतं की दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र तयार झालं पाहिजे. आणि पाहता उद्धव साहेबाच्या सत्तेमध्ये आम्ही तो आग्रह धरला होता, पण तेव्हा उद्धव साहेबाचे ते करता आलं नाही. पण एकनाथजी शिंदे जेव्हा त्याच्यातून बाहेर निघाले आणि तेव्हा त्यांना मी म्हटलं की मी येतो खरी, पण मला दिव्यांग मंत्रालय निर्माण झालं पाहिजे. आणि त्यांनी तो शब्द दिला आणि 1 महिन्यात दिव्यांग मंत्रालयाचा शब्द त्यांनी पूर्ण केला. पण दिव्यांग मंत्रालय झालं, पण त्याच्यानंतर ज्या अपेक्षा होत्या इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ते मानधन वाढीव झालं पाहिजे. दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत त्यांना मानधन भेटलं पाहिजे. ते 4-4, 6-6 महिने भेटत नाही. लक्षवेधी पण आपण केला, अजितदादांना पण उत्तर दिलं होतं की भाई 5 तारखेच्या आत दिव्यांगांचं मानधन जर झालं नाही तर वित्त सचिवाचा पगार मी रोखेल. अशा प्रकारचं उत्तर त्यांनी विधानसभेत दिलं. पण त्याच्यानंतर काही बदल झाला नाही. अनेक मागण्या आहे, शैक्षणिक आहे, रोजगार आहे, पुनर्वसन आहे. दिव्यांगांच्या साधा एसटीचा प्रवास सुद्धा सुकर होत नाही. साहित्य जे भेटतं ते प्रचंड करप्शन होऊन भेटलं जातं. म्हणजे आजही 3 चाकी सायकल दिल्या जाते जी कालबाह्य झालेली आहे. 3 चाकी सायकल ज्याला 2 पाय नाही ते हँडल मारू दुसरा हात पण चालला जातं. आमचं म्हणणं ते इलेक्ट्रॉनिक दिली पाहिजे, त्याला कुठेतरी हँडल मारायची गरज नसली पाहिजे. ज्या बदल होणे गरजेचं आहे त्या संदर्भात काही पावलं उचलल्या जात नाही. सीएम साहेबांना मी पण 4-5 मेसेज केले का वेळेवर मला महाराष्ट्रातून जेवढ्या दिव्यांगांना मेसेज आले त्यातले 10% मेसेज मी सीएम साहेबांना दिले. त्यांचे उत्तर आलं पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही आहे. आणि मग एकंदरीत विचार केला का आपण दिव्यांगासोबत बेमानी करू शकत नाही आणि म्हणून आता ठरवलं की आपण दिव्यांगांचा राजीनामा दिला पाहिजे अभियानाचा आणि एक आंदोलन त्यांच्यासाठी. तर जर अध्यक्ष म्हणून होत नसेल तर मग
आंदोलन उभारून काही करता येईल का, तो आपण समोर जाऊ आणि एका चांगल्या हेतूनं आम्हाला आखरी सरकार कोणतंही असू दे, कोणाचंही असू दे, आखरी प्रश्न ते मार्गी लागले पाहिजे. त्या हेतूनं मी आज बंगला पण सोडणार आहोत आणि दिव्यांग मंत्रालयाचा राजीनामा आता मुख्यमंत्र्याकडे देतो आहे. ते पुढं काय निर्णय घेते मला माहीत नाही. त्यांना आम्ही ते पण सांगितलं की आमचं सुरक्षा वगैरे जे काही असेल ते सगळी कमी करा. सामान्यांचा आवाज म्हणजे बच्चू कडू आहे, दिव्यांगांचा आवाज म्हणजे बच्चू कडू आहे. जर तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा न देता जर तोच कायम ठेवून पुढे ही वाटचाल कायम ठेवली असती किंवा सुरू ठेवली असती तर न्याय मिळाला नसता का दिव्यांगांना? कसं आहे आखरी सत्ता बदलली, पद बदलले आणि अशा ह्याच्यात आपण ते अडवून ठेवणं हे मला काही पटत नाही. तो त्यांचा विचार आहे. आखरी ज्यांची सत्ता आहे त्यांनी काय विचार करावा तो नंतरचा भाग आहे. पण मला असं वाटतं का माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी ते स्वीकारली आहे. भविष्यात राजकीय पुनर्वसन म्हणून तुम्हाला काही एमएलसी पद किंवा असं काही तुमचं काही बोलणं झालंय का? ना मला असं वाटतं का मी त्या भानगडीत पडणार नाही. मला आता 5 वर्ष व्यवस्थित खाली राहूनच एक कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि मग पुढं आपण राजकारणात सक्रिय राहायचं नाही राहायचं किंवा राहायचं आहे तर कशा पद्धतीनं राहायचं तो निर्णय काही आज घेणार नाही. भाऊ, या निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लेक लाडकी बहीण योजना मोठी प्रसिद्धी होती. त्याचा मोठा लाभ पण झाला या महायुती सरकारला. दुर्दैवानं आज जे आपण बघतोय की लाडकी बहीण योजनामध्ये जे सरसकट जे लाभ देण्यात आला होता त्याच्यावरती कुठेतरी अंकुश येणार असं समजतंय, स्क्रुटी होणार आहे असं समजतंय. निवडणुकीच्या पूर्वी शब्द आणि आता वेगळं, हे कसं बघताय? कसं आहे का तुम्ही एक सांगा, साधं संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वर्ष लागतं. अर्ज करा, ते पूर्ण त्याच्या त्रुट्या, त्याच्या मिटिंगा, मग ते हे. आणि लाडकी बहीणमध्ये मीटिंग विषय नाही, अर्ज आला मंजूर झाला आणि ते एवढ्या घाईनं मंजूरही झाले आणि लगेच ते लाडकी बहीण मला असं वाटते त्याला लाभही देण्यात आला आणि ॲडव्हान्स पैसे देण्यात आला. म्हणजे हा एक सत्तेसाठी काही पण आणि कुठे पण जी भूमिका असतंच राजकारणी लोकांची ती काही भाजपचीच आहे किंवा सेनेचीच आहे असं नाही, काँग्रेस असो कोणीही असो, राजकीय लोक हे करत राहतात. मग दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का तेव्हा निर्णय घेताना तुम्ही वेगळे घेता आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही त्याच्यात निकष बदलवता असेल तर हा सर्रास मला असं वाटतं का ते चुकीचं ठरेल. दुसरं असं का गरज पाहून योजना नाही, कष्ट पाहून योजना नाही. इथं कष्ट करणारा उपाशी मरतं, त्याच्यासाठी त्याचे कष्टाचे आणि हक्काचे पैसे भेटत नाही. आणि दुसऱ्या इकडे मात्र दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. अडचण पाहून योजना असली पाहिजे आणि कष्ट पाहून योजना आखली गेली पाहिजे. आता इथं असं नाही आहे, इथं मतं पाहून योजना आखल्या गेली. मताचं रूपांतर कसं होईल आणि सत्तेत कसं जाईल नाही, हा अपमान तर नाही म्हणता येईल. पण मला असं वाटतं का देशामध्ये ही तात्विकता आता संपलेली आहे. मतदार घेणारा पण असं म्हणत नाही का बाबा ठीक आहे. जेव्हा 7वा वेतन आयोग झाला तेव्हा 4-5 प्राध्यापक किंवा 2-3 बोलले की बाबा हे आम्हाला मानधन खूप होतं, एवढं नको आहे. ही तात्विकता आहे का याची काही गरज नाही आहे. आम्ही जेव्हा विधानसभेत बोललो, जेव्हा मानधन वाढलं होतं आमदारांचं, तेव्हा आम्ही त्याचा विरोध केला होता का इतकी काय गरज आहे. ज्याला जो इन्कम टॅक्स भरत असेल, ज्याची प्रॉपर्टी 1000 कोटीच्या घरात आहे, तर त्याला तुम्ही मानधन कसं वाढवता, त्याला कसं काय पगार हे करताय. तत्व आणि सत्ता हा आता मोठी दरी आहे. त्याच्यानं बऱ्याच लाडकी बहिणीची त्यांचा इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणीनं जर ते मानधन घेतलं असेल आणि ते अपेक्षा करत असेल तर ते चुकीचंच आहे. आणि त्याला दिलं असेल ते पण चुकीचं आहे. दोनही गोष्टी चुकीच्या आहेत. आता एक थोडा बदल पाहायला मिळाला. सत्ता आल्याच्या नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत एकंदरीतच सामन्यामधून आता फडणवीसांची स्तुती करू लागले. कसं पाहता या बदलाकडे? वेगळ्या राजकारणाचं मला वाटतं एकंदरीत नांदी आहे. आणि शिंदे साहेबां मुख्यमंत्री झाल्याने फडणवीस साहेब झाले, त्याच्यामुळं त्यांच्या मनातला तो एक आनंद असू शकतो. शिंदे साहेबांच्या प्रति वक्रदृष्टी आणि फडणवीस साहेबांची स्तुती एकंदरीतच आता कसं आहे, सध्या एकंदरीत पूर्ण राजकारण मी सांगणार नाही, पण त्याला शह कट श जसं आहे
तो त्याच्यातला भाग असू शकतो. ज्या प्रकारे परभणी किंवा बीड मध्ये एकंदरीत जे प्रकार झाले तसं बघता तुम्ही काय खाते म्हणजे राज्यामध्ये? म्हणजे सूर्यवंशी पोलीस कस्टडीत मरण पावले आणि सरपंच हे पोलिसांच्या थ्रू चालू असणाऱ्या गुंडागर्दीत मरण पावले. दोनही इकडे प्रशासनच जबाबदार आहे. प्रशासकीय जरब ही सत्तेनुसार राहतं आणि ते नसतं पण. म्हणजे कायदा आहे पण सत्तेतल्या लोकांना नाही, सत्तेतल्या विरोधातल्या लोकांना. यामध्ये सत्तेतलेच आमदार म्हणजे जे प्रकाश सोळंकी असतील किंवा सूर्यप्रकाश असतील हे आवाज उठवत आहेत मुळात तिथल्या त्याच्यातल्या इथे या राज्यामध्ये मला असं वाटतं का पहिले अशी म्हण होती सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, पण लोक असं म्हणायचं सत्य असलं तर सत्ता पण महत्वाची राहत नाही. आणि मग इथं हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे फडणवीस साहेबांकडून. अपेक्षा ह्याच आहे की सत्य महत्वाचं असतं, सत्ता फार महत्वाची नसते. आता हे त्यांना सिद्ध करून आले तर त्यांची थोडीशी जी लोकांबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या थोड्याशा बदलू शकतं. या राज्यातलं राजकारण किंवा देशातलं राजकारण हे धर्मावर आधारित आहे, कामावर ते नाही आहे. किंवा कोणते निर्णय सरकारनं घेतले म्हणून आम्ही त्याच्यासोबत आहोत असं नाही आहे. धर्माचे झेंडे निळा, हिरवा, भगवा, तुम्ही कोणत्या झेंड्याला प्राधान्य अधिक दिलं, कोणासोबत उभे राहिले तसं ते राजकारण बदलतं. या राज्यात 2+1 प्रॅक्टिस झाली, ओबीसी आणि मराठा अशी एक प्रॅक्टिस झाली आणि त्यामध्ये ओबीसी आणि मराठ्यामध्ये एक मोठ्या प्रकारची दरी निर्माण करून राजकारणाचा हेतू साध्य करण्याचा व्यवस्थित प्रयत्न झाला. म्हणजे जिथं धर्माची मात्रा चालत नाही तिथं जातीची मात्रा चालवली आणि अशा माध्यमातून राजकारण हाती घेतलं. त्याच्यातूनच हे काही प्रकार घडायला लागलेले आहे. आणि आता प्रत्येक गोष्टीकडे घडताना न्याय अन्यायापेक्षा ओबीसी मराठा किंवा हिंदू किंवा मुसलमान किंवा बौद्ध अशा पद्धतीनं त्याकडे पाहिलं जातं प्रशासन आणि सत्तेवाले. आणि मग त्याला राजकीय काय फायदा होईल हा विषय फक्त डोळ्यासमोर ठेवून जर काम होत असेल तर आता अपेक्षा संपलेल्या आहे. सामान्य माणसानं अपेक्षा का करावं? शेवटचा प्रश्न, तुमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा एकंदरीतच दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी पाहायला मिळते. तुम्ही लाईव्ह आहात महाराष्ट्र टाइम्सवर, दिव्यांग बांधवांना काय आवाहन करा? मला वाटतं जरी मी राजीनामा दिला असेल आणि आमदारकी जरी माझ्याकडे नसेल तर बच्चू कडू हे एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मी दिव्यांग बांधवासोबत अधिक ताकदीनं कसं उभं राहता येईल हा विचार निश्चित करेल. नाराज व्हायचं कारण नाही आहे. मला असं वाटते का पद आणि सत्तेतच आम्ही काम करू शकतो आणि तेवढे आम्ही कमकुवत आहे अशातलं तर भागच नाही. आम्ही उलट अधिक मजबूतीनं समोर जाऊ आणि सोबत राहू.